शेवटी काळा कारभार बाहेर आला म्हणायचा. बेस्ट असंच झालं पाहिजे. पण एवढं धाडस कुणाला असेल बरं? अरे काय बघताय रे? अरे बघ की या ना आता काय जे होते ते चांगलेच होते. पाहून दे गावभर. अरे जेलात गेली तर बेस्टच होईल. फोटो काढ. आपण एवढं डेअरिंग कुणाचं? नाही हे पप्प्याला सांगायला पाहिजे. त्याला सांगायला पाहिजे. काय रे सकाळी सकाळी कचकच? अहो पप्प्यादा नंदिता वहिनींचं गावात बॅनर लावले सगळीकडे. लागूच रे. तिला स्वतःची गाजवायची हौसच आहे. पण एक दिवस मीच तिचं तोंड काळं करणार, लक्षात ठेव. अहो झालंय पप्प्यादा. सगळं कारनामं गावात बॅनरवर छापून आल्यात. काय सांगायलास? होय. थांब जरा. कुठं आहे? थांब जरा, बघतो मी. कुठं तसं नाही. कुठं तायडीचं तोंड काळं म्हणजे माझं बी तोंड काळं होणार. जेलात नाही तर गावात. तायडे अगं काय केलं ते? बंड्या 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 बंड्या, चल पटकन, चल पटकन तायडीच्या घरी पोच. तायडीच्या घरी पोच पटकन. आलो मी. हा ए थांब 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 बंड्या, थांब थांब थांब. एक मिनिट थांब. तू काम कर, पहिला ग्रामपंचायतीत पोच. अरे बाबा, तिथलं सगळं ठराव आहेत की नाही, ते नीट आहेत की नाही आपल्याला चेक करायला पाहिजे. तू ग्रामपंचायतीत पोच पटकन. अहो खरं पाटकन कसं येऊ पप्प्याला मी? बंड्या, जसा असशील तसा ये. पटकन ये, पळ लवकर. चल मी पण आलो. आलो. अहो नाही मी आवरून येतो लगेच. हा बाबा. कलम बोंबालतंय सगळं आता. ताईसाहेब, ताईसाहेब, ताईसाहेब. कुंभकर्ण झोपलाय, असा उठत नसतोय तो. चंदे, तुला किती वेळा सांगितलं आम्ही झोपलेलो असताना आम्हाला उठवायचं नाही म्हणून. अहो ताईसाहेब, गावभर बॅनर लागल्यात. आम्हीच लावलेत ते. तू आता बघितलीस? अहो तुमचं मोठेपणाचं जुनं बॅनर नाही, नवं बॅनर लागल्यात. चंदे, नवं जुनं काय फरक पडतो एवढा? आम्हाला झोपू दे, लैखित चालू नकस ग. अहो ताईसाहेब, तुमची समधी काळी कामं त्या बॅनरवर छापल्यात. काय? वय, अहो तुम्ही किती रुपये कशात खाल्लं, कुठला पैसा कुठं गडप केलं, समजा भ्रष्टाचाराचा अख्खा हिशोब मांडलाय तुमच्या बॅनरवर. अरे वा, कोण म्हणायचोय भात? काय सांगत्यात? सकाळ सकाळ काय डोसं फिरलंय काय तुझं? ताईसाहेब नाही, बॅनर बघितल्यापासून नाही. आता काय होणार? बदनामी होणार समधीकडं. तर कवाच झाल्या. आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आज जाऊनी म्हणजे झालं. एक तू सकाळ सकाळ जरा नीट बोलत जा. जरा नीट काम कर की मग. नाही, कधी ना कधी हे होणारच होतं म्हणा. आता भोग आपल्या कर्माचे फळ. ते नव, ज्यानं कुणी बॅनर लावले की नाही त्याला सलाम आहे आपला. ताईसाहेब, तुम्ही गणेशच्या पप्पाला फोन करा आणि सांगा समधी बॅनर काढून टाक. लवकर लवकर लवकर. नाही नाही नाही, तो एक नंबरचा आळशी माणूस आहे. तू एक काम कर, पहिलं तर राजाला बोलव, पाठदेशी बोलव. आम्ही आलो खालती. बंड्या, पहिला ते घोटाळ्याच्या पहिली गायब करायच्या बघ. करायलाच पाहिजे की. तर त्या नंदिता वहिनीचं बॅनर गावात लावायचं धाडस कुणी केले कुणाच ठाऊ. ते नंतर बघू रे, त्याला नंतर इंगा शिकू. पहिला फायली गायब करणं महत्वाचं आहे. बरोबर. बंड्या, हे कोण रे? हो सरकार गाडीच्या पप्प्यादा. बोमला, यांच्यापर्यंत बॅनर पोचलं काय? इकडा छत्री. अहो
अहो, पप्या साहेब आलं वाटतं. साहेब 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 नमस्कार नमस्कार साहेब. काय कसं काय येणं केलं आम्हाला सर्व योजनांच्या फाईल तपासायच्या आहेत. साहेब? मी काय म्हणतो, जरा चहा पाणी करू आधी, मग तमानं तपासू की. बंड्या, मी जरा साहेबांनी चहा पाणी करून घेऊन येतो, तोपर्यंत तू ऑफिसची तयारी करून ठेव. हा? होय पप्प्यादा. हा हे बघा आम्ही सगळी तयारी करून आलोय, चहाची गरज नाही. चला बघूया किती भ्रष्टाचार केलाय ते. साहेब जरा ऐका की, म्हणजे मी काय म्हणतो, एवढा प्रवास करून तुम्ही लांब ना आलाय, नाश्ता बिष्ट करू की जरा. हे बघा आम्ही नाश्ता करून आलोय. चला अहो साहेब, ओ साहेब, ओ, साहेब जरा ऐका साहेब. ओ काय झालं वहिनी, एवढ्या अर्जंट मध्ये बोलून घेतलं मला? तुला कळलंय तरी काय झालंय ते? काय आमच्या घोटाळ्याचं बॅनर लागल्यात समधीकडे गावात. अख्खं गाव ते वाचायलंय. अय्यो, अहो वहिनी काय सांगताव काय तुम्ही हे? होय, ताईसाहेबांची समधी काळी कर्म अशी ठळक अक्षरात लिहिल्यात. पण तुला वाचता कुठे रे? नाही वाचतायत, पण मी एका माणसाने विचारलं, समधी जण त्याचा फोटो काढून एकमेकांनी पाठवायल्यात. समधीकडे आमची बदनामी व्हायल्या. आता काय करायचं मग? आता काय करायचं म्हणून काय विचारायलायस? हे समज कुणी केलंय त्याचा शोध घेतला पाहिजे. हे मी हुडकून काढते बरोबर. पर ताईसाहेब, समधीकडे तर बॅनर लागलेत, आता चौकशी तर होणार की. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका, बघा राजा असते. आणि तसं बी हे सगळ्या फायली घरीच आणून सोडून दिल्यात की मी. हे ग्रामपंचायत मध्ये काय बी नसते बघा. आणि चौकशी झालीच तर त्यांना सांगून सोडायचं की पुरावा द्या म्हणून. हे काय बी पुरावा सापडणार नाही तुमच्या विरुद्ध. ते फाईल नीट ठेवलेत का नाही? भय आमच्या कपाटात नीट जपून ठेवल्यात. नशीब काल तेवढं तरी डोसकं चाललं तुझं. बरं ते मी आता बाहेर जाते आणि हुडकून काढते ते बॅनर कोणी लावलेत ते. घेतो. आम्हाला नुसतं नाव कळू दे त्या माणसाचं, चापकानं फोडून काढतो का नाही बघ. या साहेब, साहेब या, बसा बसा बसा. काय करायचं लक्षात आहे? ऐका की, ते बॅनरचं तेवढं मनावर घेऊ नका हो, ते विरोधकांचा डाव आहे. ते कळेलच. काढा फाईल्स आणि सगळं व्यवस्थित बघा. सगळे एक एक कपाट सगळे व्यवस्थित बघा. अहो साहेब, यात काय नाही साहेब. मला बघू. अहो अहो बरं, अहो ते बघा, ते आम्ही बघू. कळलं? हा सर. बघा साहेब.
कागदपत्र तर बरोबर आहेत. काय त्या फोटोमध्ये लिहिलेल्या योजनांच्या फाईल्स कुठे आहेत? नाही नाही साहेब, तशा कुठल्या फाईलच नाहीत बघा. नक्की? म्हणजे काय, माननीय परेश पाटलाचा शब्द आहे, कायम खरा असतोय. इथे तर काहीच सापडत नाही. कुठं दुसरीकडे तर ठेवलं नसेल ना? एक काम करा, सगळीकडे व्यवस्थित शोधा सगळीकडे. बोल. हे राजा मर्दा, अरे कुठे आहेस तू? इथं लई मोठा खोल झालाय. काय झाले? अरे ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये ते जिल्हा परिषदेचे अधिकारी आल्यात आणि ते फायली तपासायला लागल्यात. मग अरे मग काय, हे बघ, आपल्या नशिबानं त्या फायली कुठतर गायब झाल्यात. पण त्याला डाऊट काय आलाय, इथं काय नाही, मग दुसरीकडे कुठतर काहीतरी असेल. मग त्यांचा डाऊट क्लिअर करून टाक रे तू, म्हणजे वहिनींचा तुझ्यावर विश्वास बसेल. आपण राजा कसा करू? तू एक काम कर, त्यांना गाव फिरव, त्यांना सांग पाहिजे तर वाड्यावर येऊन बी चेक करा म्हणून. मी तुला सांगते त्या फायली सापडणार नाहीत बघ. हा, अरे असं केलं तर त्यांचा डाऊट क्लिअर होईल. काय म्हणते मी, कळतंय काय? कळलं, एकदम कळलेलं आहे मला. हा, मला सगळं क्लिअर झालंय. आता साहेबाला कसा क्लिअर करतो बघ मी. चल ठेवू काय? काय साहेब, हे बघा, इथं काय सापडलं नाही, पण दुसरीकडे कुठेतरी काहीतरी असेल असा तुमचा डाऊट आहे. करेक्ट आहे की नाही? हो. हा, मग काय टेन्शन घ्यायचं नाही. मी सांगतो तसं करा. माझ्या बरोबर समजा गावामध्ये हिंडा, तुम्हाला पाहिजे तिथं शोध घ्या. का असं करता? या इथल्या सरपंच बाई आहेत की नाही, नंदिता गायकवाड, त्यांच्या वाड्यावरच चला की तिथंच झडती घ्या. नाही, त्याची काही गरज नाही. नाही 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 नाही, असं नाही. तुम्हाला डाऊट आहे की नाही, तो डाऊट क्लिअर झाला पाहिजे. नाहीतर काय डाऊट मनात राहायचा आणि तुम्ही परत यायचा आमच्याकडे. नको नको नको, चला तुम्ही चला. नाही, तिथं गेल्यावर मी काय सापडणार नाही, आपली गॅरंटी आहे. चला. ठीक आहे, चला तर. बंड्या, आता बघ या साहेबाला कसा आंबीवत होते माननीय परेश पाटील. आधी पोलीस कंप्लेंट, मग ते बॅनर, मग ग्रामपंचायत ऑफिस मधल्या चौकशा. खरं खरं सांगा आणि आत्ताच सांगा, कुणाचा डाव आहे ह्यो? घरातलं कोण कोण शामिल आहे याच्यामध्ये सांगा, पटापट सांगा. अहो वहिनी साहेब, आम्ही कशाला कोण असं करू? मग कुणी केलं? नाही हो, एवढी झेप आमची कुणाची नाही तर. गोदाक्का, कुणाची किती झेप आहे हे आम्हाला चांगलंच माहिती. खाली मुंडी पाताळ धुंडी माणसं आहेत या घरातली समधी.
म्हणूनच ती कोर्टातली माणसं आली तेव्हा या बाईनं सही का होऊ दिली नाही ते कळलं आम्हासनी आता. कोणावरही काहीही आरोप करण्याआधी एकदा नीट विचार करा की हे सगळं का होतं. पाप केलं की ते असं फळाला येतं. तुम्ही उगाच कुणावर काहीही आरोप कराल आणि सगळे सहन करतील या भ्रमात राहू नका. म्हणजे तुला सहन विन झालंय म्हण की. माझा प्रश्नच नाहीये. तुम्ही गोरगरिबांवर जे अत्याचार करताय, अन्याय करताय ना, त्याचं फळ आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. थोबाड बंद ठेवायचा आमच्या समोर. आणि आता हे जे काय तू बोललीस का नाही त्याची शिक्षा तुला मिळणार आत्ताच्या आत्ता. मी काय म्हणता हे तुम्ही कशाला लागताय तोंडाला. आणि तसं बी आपण महत्वाच्या फायली घरात आणून सोडून दिल्यात किंवा ते काय बी फरक पडत नसते बघा. नाही पण ही आमच्या समोर आवाज वाढवून बोलल्या. शिक्षा तर हिला मिळायलाच पाहिजे. परत तेच ते आधी चौकीचा मॅटर संपवून देऊ की आपण हे बाकी नंतर ना बघू. नाही र, हिला शिक्षा मिळा. या साहेब या 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 दौलतवाडीच्या सरपंच नंदिता गायकवाड आणि हे त्यांचं घर आहे. नमस्कार साहेब. कस काय येणं केलं. नाही काय तायडे, आपल्या विरोधकांनी जो तुझ्यावर आळ घेतला होता त्याची चौकशी करायला आल्यात. चौकशी. हा मी काय केलं, आधी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये आले, तिथल्या सगळ्या फायली बिली त्यांनी बघितल्या. तिथं काहीच सापडलं नाही म्हणून म्हणले घरात जाऊन चौकशी करू, म्हणून ते घरात आल्यात. आणि साहेब तुम्हाला खरं सांगू काय, हे आमच्या वहिनी साहेब आहेत की नाही, म्हणजे माझी तायडी, त्यांनी एक बी घोटाळा केलेला नाही बघा. नाही पण घरी कशाला तपासणी. तायडे त्यांना डाऊट आला नव, डाऊट क्लिअर करू दे. पण साहेब घरात अख्खं कुठं बी शोधा, तुम्हाला काय बी सापडणार नाही. नाही पण बिन काय नाही तायडे, त्यांना डाऊट आलाय तो क्लिअर व्हायला पाहिजे. माझ्यावर विश्वास आहे ना, आहे ना माझ्यावर विश्वास. साहेब करा सुरू. चढते का मी दाखवू काय, या की या साहेब. हे बघा, हे उशा विषय घ्या. इथं मागं आहे का बघा, काय बघा बघा, इकडे घ्या.